पाणी टंचाईच्या झळा सध्या सगळीकडे जाणवत आहेत। दरम्यान संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता आता पाण्याचं काटेकोर नियोजन सुद्धा केलं जातंय। पाणी जपून वापरा असं आवाहन केलं जातंय। या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेने दर सोमवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। शिवाय दर सोमवारी देखभाल दुरुस्ती सुद्धा केली जाणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी पाण्याचं नियोजन महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पाण्याचे साठे आहेत, मग धरणं असतील, तलाव असेल, या ठिकाणी अगदी काटेकोर नियोजन ही यंत्रणेच्या मार्फत केलं जात असतं। कारण की उन्हाचा दाह वाढतो आणि त्यानंतर मोठ्या स्वरूपामध्ये अनेक भागांमध्ये राज्यातल्या पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। रत्नागिरी नगर परिषदेने देखील त्याबाबतची आता पावलं उचललेली आहेत, कारण की रत्नागिरी शहराला याच शीळ धरणातून पाणी पुरवठा होत असतो आणि त्यामुळे आता दर सोमवारी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। अर्थातच त्याबाबतच्या सूचना इथल्या नागरिकांना दिल्या गेलेल्या आहेत। एकंदरीत पावसाळ्यापर्यंत किंवा साधारणपणे 15 जूनपर्यंत हे पाणी नागरिकांना पुरेल रत्नागिरी शहरातल्या अशा प्रकारचं नियोजन केलं गेलेलं आहे। धरणातला जर आपण पाणीसाठा बघितला तर किमान आपणाला एकंदरीत पाणी साठा आणि घ्यावयाची काळजी याबाबतचा अंदाज येऊ शकतो। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, शीळधरण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।